बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी नोकऱ्या मिळवल्या तर काहींनी बदली सूट मिळवली। ही बातमी सातत्याने विबीएन न्यूजने लावून धरलेली आहे आणि आता या संदर्भात शिक्षण विभागाने सुद्धा जे दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेले शिक्षक आहेत त्यांचे प्रमाणपत्र मागून त्यांची फेर तपासणी करण्याचे आदेश काढलेले आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी नोकरी मिळवली तर काहींनी बदली सूट घेतली तर काहींनी पदोन्नती मिळवली असल्याची बातमी विबीएन न्यूजने 27 मे रोजी चालवली होती आणि आता या संदर्भात पालकमंत्र्यांनी देखील 1 महिन्यामध्ये चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहे। तर दुसरीकडे शिक्षण आयुक्त पुणे यांनी सुद्धा आता आपल्या विभागातील दिव्यांग शिक्षकांचे प्रमाणपत्र मागून त्याची फेर तपासणी करण्याचे आदेश काढले आहे। या आदेशाचा आधार घेत भंडारा जिल्हा शिक्षण विभागाने जिल्ह्यातील दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणारे शिक्षक यांना प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहे। दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करण्याबाबत माननीय आयुक्त शिक्षण महोदय तसेच माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन जिल्हा परिषद भंडारा यांनी पत्र देऊन आम्हाला निर्देश दिलेले आहेत। त्यानुसार आम्ही आपल्या जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी यांना पत्र देऊन आपल्या सर्व शाळातील जे कर्मचारी आहेत त्यांचे दिव्यांगत्वाचे जे प्रमाणपत्र आहेत त्याची माहिती आम्ही मागवलेली आहे। त्यांचे प्रमाणपत्र मूळ प्रमाणपत्रसुद्धा आम्ही मागवलेले आहेत आणि त्या सर्व प्रमाणपत्राची तपासणी माननीय जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामार्फत केली जाईल आणि त्यानंतर वरिष्ठांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई याबाबतीत करण्यात येईल। जी नियमानुसार कार्यवाही प्रशासकीय कार्यवाही आहे ती त्या बाबतीत आमच्या स्तरावरून आम्ही करू।